आजचा विषय आहे डेटा प्रोसेसिंग आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये आपण पाहणार आहोत टोकनायझेशन. तर मग सुरुवात करूया आजच्या चावडीची. आज चावडीवर आपण उलगडूया AI शब्दकोशातील पहिलं पान टोकनायझेशन. टोकनायझेशन. कल्पना करा की तुम्ही एका लहान मुलाला एक धडा वाचायला देत आहात. तुम्ही धडा वाचायला शिकवत आहात. तुम्ही त्याला एकदम मोठा धडा वाचायला द्याल का? नाही ना. तुम्ही त्याला शिकवत आहात तर तुम्ही सुरुवात कशी कराल? तुम्ही अक्षरांपासून सुरुवात कराल. मग तुम्ही शब्दांवर जाल, शब्दांचे छोटे छोटे भाग पाहाल, त्याला ते छोटे छोटे गोष्टी शिकवाल आणि नंतर मग संपूर्ण धडा तो वाचू शकेल. बरोबर ना? तसंच AI काम करतं. AI काय करतं की तुमच्याकडे मोठा मजकूर असेल तर त्या मजकुराचे छोटे छोटे भाग करतो आणि ह्या छोटे छोटे भाग करण्याच्या प्रक्रियेलाच टोकनायझेशन म्हणतात. चला थोडं उलगडून बघूया. टोकनायझेशन म्हणजे काय? तर मोठ्या मजकुराचे लहान लहान अर्थपूर्ण घटकांमध्ये विघटन. हे घटक म्हणजेच टोकन्स. तो प्रत्येक घटकाला आपण टोकन्स म्हणतो. जसे की एका वाक्यातले शब्द, अक्षरं किंवा उपशब्द हे झाले घटक, हे झाले टोकन्स. मशीनला या टोकन्समधून त्याचा पॅटर्न कळतो. तुम्हाला काय विचारायचं, त्याचं युजरचं इंटेन्शन काय ते कळतं आणि मग ते आपल्याला त्यानुसार योग्य प्रतिसाद देते. चला एक उदाहरण घेऊया. तर एक वाक्य आहे जे तुम्ही मशीनला दिलं, राहुल लव्स क्रिकेट. तर टोकनायझेशन प्रोसेसमध्ये काय होईल की हे जे वाक्य आहे त्याचे मशीन तुकडे करेल, टोकनायझेशन करेल. तर त्याचे 3 तुकडे बनतील. एक असेल राहुल, हा तुमचा पहिला टोकन झाला. लव्स हा दुसरा टोकन झाला आणि क्रिकेट हा तिसरा टोकन झाला. ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात टोकनायझेशन.